मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी काही वेळातच देवगिरी बंगल्यावर जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करतील। पार्थ पवार आणि राणा जगजितसिंह पाटील देवगिरी बंगल्यावर पोहोचल्याचं समजतंय। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते देवगिरी बंगल्यावर अगदी काही वेळातच पोहोचणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, नक्कीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यपदाची शपथ घेतल्याच्या नंतर जे शासकीय निवासस्थान आहे देवगिरी त्या बंगल्यावरती सध्या जे आहे ते हालचालींना जोर आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या देवगिरी बंगल्यावरती पोहोचणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी फडणवीस पोहोचणार असल्याची सध्या तरी माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते। तर आतमध्ये जर सध्या पाहिलं तर पार्थ पवार आणि राणा जगजितसिंह पाटील हे देखील देवगिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार ह्या जेव्हा मुख्यमंत्री पदाची जेव्हा शपथ घेत होते त्यावेळेला कुठेही पार्थ पवार दिसून आलेले नव्हते, त्यामुळे उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या। त्यामुळे आता पार्थ पवार देखील ह्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। आतमध्ये जे आहेत ते चर्चा सुरू असताना पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे काही नेते देखील आतमध्ये पोहोचलेले पाहायला मिळतात आणि काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता या देवगिरी बंगल्यावरती पोहोचणार आहेत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत जी आहे ती चर्चा होणार। आता पुढचं नेमकं कामकाज काय असणार आहे यावरती ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच निकेश, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी असंच जाणून घेत रहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।